तर प्लॅनिंगचा एक सुद्धा त्याच्यामध्ये एक मोठा हे असतो की फ्लॉ असतो, त्याच्यामध्ये त्रुटी असते. तर ही त्रुटी ही प्लॅनिंगमध्ये असते आणि दुसरी म्हणजे अंमलबजावणीमध्ये असते. आपल्याकडे मोठी त्रुटी जी झाली पुण्यामध्ये जे काही घडतं किंवा महाराष्ट्रामध्ये घडतं किंवा देशामध्ये घडतं की नियोजनातल्या त्रुटी खरं म्हणजे की याला 60-70% जबाबदार आहेत आणि मग 30-40% तुमच्या अंमलबजावणीला. नाही, नियोजनातल्या त्रुटी काय आहेत? तर नियोजनातल्या त्रुटी अशा आहेत की तुम्ही जी शहरं वसवत आहात ते शहरं वसविताना त्याच्यामध्ये जे अर्थार्जनासाठी तुम्ही तेवढं काही ठेवलेलं आहे का? की विनाकारणच तुम्ही मग की पुण्यामध्ये FSI वाढवला, लोक राहायला येतील, पण अर्थार्जनासाठी मग त्यांना चाकणला जावं लागेल किंवा हिंजवडीला जावं लागेल किंवा तळेगावला जावं लागेल किंवा इकडे आता तुमच्या याच्या शिरूरकडच्या MIDCमध्ये जावं लागेल. त्यामुळे हे खरंच चुकीचं नियोजन आहे. तुम्हाला जर लोकांना जर तिथे अर्थार्जनासाठी संधी असतील तर त्यांचा कमीत कमी वेळामध्ये त्यांना ते मिळायला पाहिजे. त्यामुळे हे एक उदाहरण म्हणून सांगितलं की आहे.